नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे आता गायकवाड साहेब आलेले असतात चौकशी करण्यासाठी. पण भूमी शुद्धीवर ते आलेली नसते. त्यामुळे गायकवाड साहेब आता आकाशबरोबर चौकशी करत असतात. आकाशला काही प्रश्न विचारत असतात. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात की मिस्टर आकाश, तुमचं आणि भूमी मॅडमचं कुणाबरोबर शत्रुत्व होतं का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही गायकवाड सर, कुणाबरोबरच आमचं शत्रुत्व नाही आहे आणि भूमीचं तर अजिबातच नाही. आमच्या दोघांचं कुणाबरोबर शत्रुत्व का असेल? तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात, तांडेलने तुमच्यावरती जो काही जीवघेणा हल्ला केला, त्यामुळे तांडेलचं आणि तुमचं असं वैयक्तिक शत्रुत्व असं अजिबात नाही आहे. याचा अर्थ तांडेलला हे सगळं करण्यासाठी नक्कीच कुणीतरी सुपारी दिली होती. म्हणजे तांडेलच्या मागे असा कुणीतरी व्यक्ती आहे जो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतोय, सतत तुमच्यावरती जीवघेणे हल्ले करतोय. मग तो व्यक्ती कोण आहे त्याला आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि तांडेल जेव्हा भूमी मॅडमला शेवटचा भेटायला आला होता तेव्हा तो कुणाचं तरी नाव सांगायला आला होता. कदाचित तांडेलने त्या व्यक्तीचं नावसुद्धा भूमी मॅडमला सांगितलं असेल. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तुम्हाला मारण्याच्या मागे दुसरी कुणीतरी व्यक्ती आहे आणि ती तांडेलसारख्या लोकांना सुपारी देत असते. तेव्हा इथे आता धोका अजून टळलेला नाही आहे असं सुद्धा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात. आणि ते म्हणतात की काळजी घ्या. पुन्हा जात असताना त्यांना अजून एक मुद्दा आठवतो. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात की आकाश सर, मला सांगा, काही प्रॉपर्टीवरून वाद वगैरे नाही आहेत ना? तेव्हा आकाश म्हणतो, नाही गायकवाड साहेब, अहो प्रॉपर्टीवरून काय वाद होणार? आणि तसंही आमची जॉईंट फॅमिली आहे, आमचा फॅमिली बिझनेस आहे, आमच्यामध्ये असा दुसरा कोणी वेगळा पार्टनरसुद्धा नाही आहे. आम्ही घरामध्येच आमचा बिझनेस असल्यामुळे घरचेच लोक आहेत. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की घरचे लोक असले म्हणून काय झालं? तेव्हा आकाश म्हणतो, घरचे लोक असं का करतील ना? आम्ही सगळेजण एकत्र तर राहतो. तेव्हा इथे गायकवाड साहेब म्हणतात की हे बघा, घरातले लोक जरी असले ना तरी प्रत्येक माणसावरती विश्वास ठेवायलाच पाहिजे असं काही नसतं. आणि जिथे पैसा येतो ना तिथे व्यवहार आणि पैसा असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये इथे लोभाची आणि शत्रुत्वाची भावना निर्माण होते. त्या लोकांचा मोटिव्ह एकच असतो, फक्त प्रॉपर्टी त्यांना हवी असते. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूला जी लोक आहेत ना त्यांच्यावरती तुम्ही बारीक लक्ष ठेवा. आकाश सर, तांडेल गेल्यानंतर आम्ही इथे भूमी मॅडमचं स्टेटमेंट घ्यायला आलो होतो. आम्हाला असं वाटलं होतं की ते शुद्धीवरती आल्या असतील आणि मग जाता जाता तांडेलने त्यांना काय सांगितलं हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. पण ठीक आहे, भूमी मॅडमला अजून शुद्ध आलेली नाही आहे म्हणून मी तुम्हालाच काही प्रश्न विचारले. पण भूमी मॅडम शुद्धीवरती आल्यानंतर तुम्ही लगेचच मला कॉन्टॅक्ट करा, कारण इथे येऊन मला सगळ्यात आधी त्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला या केसचा अजून व्यवस्थित तपास करता येईल. तेव्हा इथे आता गायकवाड साहेब म्हणत असतात की मी जे काही सांगतोय ना त्याच्यावरती नीट लक्ष ठेवा मिस्टर महाजन. तर इथे गायकवाड साहेब म्हणत असतात की तुमची माणसं जरी असली ना तरीसुद्धा सगळ्यांवरती बारीक लक्ष ठेवा, कारण विषय पैशाचा आहे, व्यवहाराचा आहे. तेव्हा इथे आता लगेचच इथे रागिनी म्हणत असते, गायकवाड साहेब, ते काही असेल पण मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन, जी कोणी व्यक्ती या सगळ्याच्या मागे आहे ना त्या व्यक्तीला तुम्ही लवकरात लवकर शोधून काढा आणि त्या व्यक्तीला खूप मोठी तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते की माझ्या भूमीची आणि आकाशची ज्यांनी कुणी ही अवस्था केली आहे ना त्या लोकांना लवकरात लवकर शोधून काढा. तेव्हा इथे करून सवरून रागिनी नामान राहण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा गायकवाड साहेब म्हणतात की आमचा शोध तर चालूच आहे, तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून ते आता निघून जातात. तर इथे रागिनी म्हणत असते की आकाश, गायकवाड साहेब बोलत आहेत, त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा तथ्य आहे असं मला वाटतंय. मला असं वाटतंय की पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी कुणी तुझ्यावरती डूख धरून तर बसलेला नाही आहे ना? म्हणजे बघ ना, सारखा सारखा तुला त्रास होतोय. तेव्हा इथे आता आकाश खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. आणि आकाश आता सगळ्यात आधी भूमीला भेटायला तिच्या रूममध्ये येतो. आकाश म्हणत असतो की भूमी, हे सगळं काय आहे? तुझी अवस्था कुणामुळे झाली? ती व्यक्ती माझ्या लवकरात लवकर समोर यायला हवी. तर इथे गायकवाड साहेबांनी सांगितलेलं असतं, तुमच्या दोघांचं कुणी शत्रू तर नाही आहे ना? मग जर तुमचं कुणाबरोबर वैयक्तिक शत्रुत्व नसेल तर मग प्रॉपर्टीचा काही इश्यू तर नाही आहे ना? तेव्हा इथे आता प्रॉपर्टीचे वाद असले तरच लोक एकमेकांच्या जीवावरती उठतात
आणि इथे तर जवळची माणसंसुद्धा आता विश्वास ठेवण्यासारखी नसतात. त्याच्यामुळे जर प्रॉपर्टीमुळे तुमच्यावरती हे हल्ले होत असतील तर ही गोष्टसुद्धा विचारात घेतली पाहिजे. तेव्हा इथे आता आकाशला असं वाटत असतं की कुणी ना कुणीतरी प्रॉपर्टीसाठी जर आमच्यावरती डूख धरून बसलं असेल तर आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि मला ही प्रॉपर्टीच नको आहे, कारण मला सगळ्यात जास्त महत्त्वाची माझी भूमी आहे असं त्याला वाटत असतं. तेव्हा इथे आकाश आता विचार करत असतो की त्यांच्यावरती एका पाठोपाठ एक कसे हल्ले झाले होते. तरी ते बॉम्ब ब्लास्ट प्रकरण, त्याच्यानंतरला आकाशभूमी दोघंजणं हनीमूनला गेलेले असतात तेव्हासुद्धा त्यांच्यावरती खूप मोठा हल्ला होतो. तर इथे रघु काकांचा अपघात होतो. तर इथे भूमी वाचलेली असते. भूमीचं किडनॅपिंग झालेलं असतं. भूमीला सगळ्यात जास्त त्रास देण्यात आलेला असतो. आकाश म्हणत असतो की भूमी, मला सगळ्यात जास्त महत्त्वाची तू आहेस. पैसा, बिझनेस हे सगळं मला एवढं महत्त्वाचं वाटत नाही. तुझी सोबत, तुझं माझ्याबरोबर असणं, तर इथे आकाश म्हणत असतो हे सगळं मला श्रीमंत बनवतं. तू माझ्या आयुष्यात असणं ही गोष्ट मला श्रीमंत बनवते. पैसा, अडका, बिझनेस हे मला काही नको आहे. तुला जर बरं वाटणार असेल, तुझ्यावरती होणारे हल्ले जर थांबणार असतील तर मी ही प्रॉपर्टीसुद्धा सोडायला तयार आहे, कारण मला याचा हव्यास नाही आहे. मला सगळ्यात जास्त माझी भूमी महत्त्वाची आहे. मला माझ्या आयुष्यामध्ये भूमी हवी आहे. त्यानंतर इथे आता आकाशने एक निर्णय घेतलेला असतो. आकाश आता बाप्पाजवळ येतो आणि सगळ्यांनाच त्याने एकत्र बोलावलेलं असतं. तेव्हा आजी म्हणतात, आकाश काय झाले? अरे तू सगळ्यांना आम्हाला इथे एकत्र का बोलावलेस आणि सांग तरी. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, आता याच्या मनामध्ये नक्की काय आले, काय बोलायचं तरी काय आहे याला. तेव्हा अभि म्हणत असतो, आकाश अरे तू आम्हाला सगळ्यांना इथे एकत्र का बरं बोलावलेस? काय बोलायचं आहे का आमच्याबरोबर? जे काही असेल ते सांग ना. तेव्हा आकाश म्हणतो की एक महत्त्वाचा निर्णय मी घेतलेला आहे आणि तो महत्त्वाचा निर्णय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे, म्हणून मी इथे एकत्र सगळ्यांना बोलावले. तेव्हा इथे आता आकाशने एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय आता रागिणीला खूपच जास्त आवडणार असतो, कारण इथे आकाशने प्रॉपर्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो. तिथे ॲडव्होकेट आलेले असतात. तेव्हा वकिलांना बघितल्यानंतर अभि म्हणतो, तू इथे वकिलांना का बोलावून घेतलेस, ते सुद्धा इथे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, कारण मी एक निर्णय घेतला आहे, तो निर्णय मला तुम्हाला सांगायचा आहे. तेव्हा आजी म्हणते, काय निर्णय आहे तू, काय बोलतोयस ते सांग ना आम्हाला. तेव्हा आकाश म्हणत असतो की आजी, मला असं वाटतंय की भूमीवरती आणि माझ्यावरती हे जे काही हल्ले होत आहेत, कदाचित गायकवाड साहेब बोलत आहेत तसं प्रॉपर्टीवरून तर होत नसतील ना. आणि जर हे सगळं कुणीतरी प्रॉपर्टीसाठी करतंय ना, तर मला ही प्रॉपर्टी नको आहे, कारण माझ्या भूमीच्या जीवापेक्षा मला काहीही महत्त्वाचं नाही आहे. म्हणून मीच म्हणतो आहे की प्रॉपर्टी मी त्यागण्याचा निर्णय घेतो आहे. मी माझा पैसा, बिझनेस, घर सगळ्यावरून मी माझा अधिकार काढून घेतो. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण मग तुम्ही सगळे अधिकार काढून घेतल्यानंतर तुम्ही हे सगळं कुणाच्या नावाने करणार? या सगळ्याचे अधिकार तुम्ही कुणाला देणार आहात? तेव्हा आजी म्हणत असते, ही कोण आहे? ही बाई आहे की कोण आहे तरी कोण? म्हणजे त्याने लगेच बिझनेसचा निर्णय घेतला तर तुला लगेच हे सुद्धा जाणून घ्यायचं आहे का की त्याने तो बिझनेस कुणाच्या नावावरती केला आहे? अगं तू कोण आहेस तरी कोण? तुला नक्की काय म्हणायचं काय? तेव्हा इथे तोंडाला वाटेल ते येतं आणि वाटेल ते बोलत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, अहो आजी, मी काय चुकीचं बोलले? बरोबरच बोलले ना मी. जर इथे आकाश जिजू जर स्वतः सगळ्या बिझनेसवरून, पैशावरून अधिकार काढून घेत आहेत, म्हणजे नक्कीच ते अधिकार कुणाला तरी देत असतील ना. मग आता ती व्यक्ती कोण आहे हे जर मी विचारलं तर कुठे काय बिघडलं? तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की आजी, विचारू दे तिला काय विचारायचं आहे ते. तेव्हा मानसी म्हणत असते, पौर्णिमा, अगं भाऊजीने निर्णय सांगितला जरी असेल तरीसुद्धा आपण त्यांना थांबवायला नको का? तू लगेच काय विचारतेस की प्रॉपर्टी कुणाच्या नावाने होणार आहे? आपण त्यांना थांबूया आणि सांगूया की हे सगळं त्यांचं आहे, त्यांना अधिकार सोडायची काहीसुद्धा गरज नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, नाही मानसी, असं नाही आहे मानसी. मी आता एकदा निर्णय घेतला ना, माझा निर्णय बदलणार नाही. मी आता निर्णय घेतला आहे की मला ही प्रॉपर्टी, संपत्ती, पैसा, अडका काही नको आहे, कारण त्याच्यासाठी माझ्या भूमीच्या जीवाशी जर कुणी खेळत असेल ना तर मी ते सहन करणार नाही. म्हणूनच मी म्हणतो आहे की आता
ह्या प्रॉपर्टीवरचे सर्व अधिकार मी सोडायला तयार आहे आणि त्यासाठीच मी वकिलांना इथे बोलावले. वकील साहेब, तुम्ही संध्याकाळपर्यंत पेपर रेडी करा, मी सही करायला तयार आहे. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, अरे पण आकाश, तुला काय वाटतं, गायकवाड साहेब बोलले म्हणून ते तसंच असेल का? म्हणजे प्रॉपर्टीसाठी कोणीतरी तुमच्या दोघांच्या जीवावरती उठला असेल का, असं खरंच तुला वाटतंय? तेव्हा इथे गायकवाड साहेब फक्त बोलले. तेव्हा इथे मानसी म्हणते, नाहीतर काय भाऊजी, अहो त्या लोकांची ही पद्धत असते विचार करण्याची, शोध घेण्याची, आणि म्हणून त्यांनी फक्त आपली शंका बोलून दाखवली, बाकी काही नाही. तेव्हा आकाश म्हणतो, ते काही जरी असलं तरीसुद्धा जर हेच कारण असलं तर, जर प्रॉपर्टीसाठी आमच्यावरती हल्ला होत असेल तर, तेव्हा आता मी ही सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावाने करायला ठरवलं आहे. ही सगळी प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती करणार आहे. तेव्हा रागिनी म्हणते, आकाश हे काय बोलतोयस तू? आकाश म्हणतो, आत्या माझा निर्णय झाला आहे आणि तो आता बदलणार नाही आहे. वकील साहेब, तुम्ही पेपर तयार करून आणा, संध्याकाळपर्यंत मी सही करून टाकतो. तेव्हा इथे आता भूमी आपले हात हलवायला सुरुवात करते, कारण आकाश जेव्हा आपला निर्णय सांगतो सगळ्यांना की मी ही सगळी प्रॉपर्टी रागिनी आत्याच्या नावावरती करणार आहे, तेव्हा इथे भूमीला आता जाग यायला सुरुवात होते. ती शुद्धीवरती येण्याचा प्रयत्न करत असते. तर इथे आता वकील जात असताना त्यांच्या मागोमाग धावत पळत रागिनीसुद्धा येते. रागिनी म्हणत असते की वकील साहेब, मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. आकाशने जरी तुम्हाला सांगितलं असेल ना की पेपर प्रॉपर्टीचे संध्याकाळपर्यंत तयार करा, तरीसुद्धा तुम्ही घाई करायची. 2-3 तासांमध्ये प्रॉपर्टीचे सगळे पेपर्स हे तयार झाले पाहिजे आणि ते लवकर इथे घेऊन या. तेव्हा वकील साहेब म्हणत असतात, पण प्रॉपर्टीचे पेपर संध्याकाळी आणायला सांगितलेत ना आकाश सरांनी. तेव्हा रागिनी म्हणते, सांगितले ते करा ना, 2-3 तासामध्ये तयार करून आणा, मला कुठलीही रिस्क नको आहे. तेव्हा इथे आता अभि आणि पौर्णिमा दोघीजणी येतात. तेव्हा इथे रागिनी विचारत असते की सिस्टर, आता भूमी मॅडम जी तुमची पेशंट आहे त्यांच्या रूममध्ये कोणी आहे का? तेव्हा सिस्टर नाही असं म्हणतात. पण तेवढ्यातच पौर्णिमा म्हणते की आकाश गेला आहे ना, आत्ताच गेला आहे भूमीच्या रूममध्ये. तेव्हा रागिनी म्हणत असते की आता भूमीना थोडा वेळ तरी शुद्धीवरती यायला नको. एकदा का सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने झाली आणि मग ती शुद्धीवरती आली ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे आता पौर्णिमा आणि अभि दोघंजण एकमेकांना म्हणत असतात, सगळी प्रॉपर्टी जर यांच्या नावावरती झाली ना रागिनीच्या, तर मात्र आपल्याला 1-1 रुपया तिच्याकडे मागावा लागेल आणि हेच मला नको आहे. तर इथे आकाश आता भूमीजवळ येऊन बसतो आणि तिला म्हणत असतो की भूमी, तुझी ही अवस्था मला बघवत नाही आहे गं, उठ ना लवकर, आता बोल ना माझ्याशी. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की भूमी, या प्रॉपर्टीसाठी जर तुझ्यावरती कुणी हल्ला केला असेल ना तर मला ते चालणार नाही. तुझ्याशिवाय मला पैसा, बिझनेस महत्त्वाचा नाही आहे, तू महत्त्वाची आहेस. आणि म्हणूनच आता मी एक निर्णय घेतला आहे, मी सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावाने करणार आहे. तेव्हा इथे भूमी डोळे हलवायला लागते. डोळे मिचकवल्यानंतर इथे आकाश तिला आवाज देत असतो. तर इथे भूमी आता उठत नाही, कारण तेव्हा रागिनी तिथे आलेली असते. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आत्या, आता सगळं भूमीने डोळे उघडले होते, तू बघायला हवी होतीस. तेव्हा इथे तो जोरात डॉक्टरांना आवाज देत असतो आणि बोलावून घेत असतो. पण पुन्हा इथे भूमी डोळे मिचकवण्याचे प्रयत्न करत असताना ती बंद होते आणि तिची हालचालसुद्धा ती आता मुद्दामून बंद करते. तर इथे आता रागिनी म्हणत असते की आकाश, तू घरी जाऊन आराम कर बरं, तुझी खूप जास्त दगदग झाली, माझी शपथ आहे तुला, तू घरी जा आणि जरा आराम कर. त्याच्यानंतरला इथे रागिनी आता भूमीला परत मारण्याचा प्रयत्न करत असते, पण ती तसं करू शकत नसते, कारण मग तिच्यावरती सगळा डाऊट आला असता. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, अगं कितीही काही झालं ना तरीसुद्धा मी तुला शुद्धीवरती येऊ देणार नाही आहे आणि कुणाला काही सांगूसुद्धा देणार नाही आहे. आणि तसंही तू शुद्धीवरती येण्याच्या आधी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने झालेली असेल आणि मला तेच तर हवं आहे ना. एवढा अट्टाहास मी केला आहे तरी कशासाठी? फक्त या प्रॉपर्टीसाठी आणि पैशांसाठी. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे रागिनी म्हणत असते की चला भूमी, आता तू कायमची गेलीस तरी चालेल, मला आता अजिबात तुझी भीती उरलेली नाही आहे. तर इथे आकाश म्हणत असतो की भूमी, तुला माहिती आहे का, अगं मी बिझनेसवरचा माझा अधिकार काढून घेतला आहे. आता आपण दोघंजणं फक्त सुखाने संसार करायचा, कुठेतरी अशा ठिकाणी जायचं तिथे कुणीच नसेल, फक्त आपण दोघंच. आणि जोपर्यंत ही खात्री होत नाही की इथे आता धोका टळलेला आहे, तोपर्यंत आपण भारतातच परत यायचं नाही. तेव्हा इथे आता परदेशात जाण्याचा निर्णय आकाशने घेतलेला असतो.
तर इथे अभि आणि रागिनी दोघेजण टेन्शनमध्ये येतात, कारण इथे भूमी शुद्धीवरती आल्यानंतर आता आकाशकडे बोट दाखवते तेव्हा रागिनी आपल्या मनामध्ये म्हणते की या भूमीला शुद्ध पण आली आहे, पण हिची स्मृती परत आली की काय.